ठिकाणी अपडेट करून 90 ते 95% ठिकाणची माहिती नकाशे आपण विकवत आहे. साहेब फक्त बोलण्यापुरतं असेल, ज्यावेळेस आपण विचारलं जातं त्या अधिकारी निकाल झालाय, त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, अशा पद्धतीने त्यांचे उत्तर येतात. आणि हे सगळं कसं महाराष्ट्र शासन असू दे, केंद्र सरकार असू दे, ज्यावेळेस स्वतः सरकारने आम्हाला पैसे दिले जात आहे त्या दिवसांनी काम करतो असं म्हणतात. अहो आता दिल्ली लाख रुपये पगार आहे यांना, या आमच्या माता भगिनींना आम्ही रोज टॅक्स भरून सुद्धा यांना एक महिन्याचं पाणी चांगलं मिळत नाही. 4 दिवस 8 दिवस पाण्यासाठी सोसावं लागतं. आम्हाला प्रमाणात काम करत असताना अक्षरशः नागरिक होत आहे. आम्ही यांनी दीड लाख रुपये पगार घेऊन, अहो पगारांच्या 10% तुम्ही यांनी काम करावं. पगार जे घेतात ना ते 10% नाही, प्रत्येक कर्मचारी माझा आरोप आहे नापूर साहेब यांनी पगारांच्या 10% सुद्धा यांनी काम नीटनेटकेपणे करत नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्या नागरिकांचा रोज आम्हाला घ्यावा लागत आहे. आम्ही पूर्वीपासून ऐकत असताना साधारण पाणी पुरवठा, पाणी अतिशय महत्वाचं माता बहिणीला सगळ्या नागरिकांना आहे, पण पाणी पुरवठ्याच्या संदर्भात कुठलाही सूक्ष्म नियोजन या मुद्दा होत नाही. आणि जे काही संबंधित अधिकारी आहेत, मी तुम्हाला एक व्हॉट्सअपवर आलेलं आहे, त्याला स्वतःवर आलेलं आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही ऐकतो पाण्याच्या संदर्भातला विषय. पाणी हे अतिशय महत्वाचा विषय आहे. पाण्याच्या संदर्भात ऐकत असताना आम्ही लहानपणापासून ऐकतोय. आज या अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे की यांच्याकडे काही नियोजन आहे का? सोलापूर शहरामध्ये कुठल्या भागामध्ये कुठल्या इंचीच्या पाण्याची लाईन आहे, त्यांच्याकडे मॅप आहे का? हे अतिशय महत्वाचा विषय आहे. सर तुम्ही सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून मला माझा प्रश्न आहे, त्यांच्याकडे पूर्ण टोटली पूर्वीपासून वाटला इंच सगळे 4 इंची होते, 6 इंची होते, 8 इंची होते, 3 फुटाचे होते. त्यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर द्यायला झालं. आपल्या मंडळी विभागात एक अशोक कट्टीमणी म्हणून एक कर्मचारी आहे. साहेब नमस्कार, मी अशोक कट्टीमणी, राहणार गावमधली हाऊसिंग सोसायटी, मुस्लिम आचार ब्लॉक नंबर 22. गेल्या 2 महिन्यापासून मला पाणी मिळत नाही.